संदेश पाटील भिवंडीकर बोलूया आपण थेट मॅचच्या दिशेने. चला पुढच्या मॅचला आपण सुरुवात करूया. हॅलो, चला मॅचला आपण सुरुवात करूया. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून 2025-26 टॉप 10 नक्कीच पॉइंट टेबल या ठिकाणी दाखवलं जात आहे. चिरोबा कोण संघ पहिल्या क्रमांकावरती आहे, ज्याने 2 फायनल जिंकल्यात तर एका फायनलमध्ये पराभव स्वीकारावा लागलाय. आणि त्यानंतर जय बजरंग कारेवली संघाने 1 फायनल जिंकली आहे, 1 हारली आहे. बंदरामूर्ती काल्लर टीमने देखील 1 जिंकली आहे, 1 हारली आहे. अष्टविनायक ठाकूरबाडा संघ 3ऱ्या क्रमांकावरती रँक करतोय, ज्यांनी 1 फायनल जिंकली आहे. गंगामाता गुंदवली हा संघ देखील 3ऱ्या क्रमांकावरती रँक करतोय, ज्यांनी देखील 1 फायनल जिंकली आहे. त्यानंतर शेलूमाता वल संघ असेल, एच स्पोर्ट निंबवली असेल, जय हरी रांजनोली असेल, 3 संघ जे आहेत ते 4थ्या क्रमांकावरती टॉप करतात, जे एक उपविजेता राहिलेले आहेत. आणि त्यानंतर जय वेताल कोपर 2 वेळा 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आहे, जो 5व्या क्रमांकावरती रँक करतोय. 6व्या क्रमांकावरती आहे गावदेवी स्पोर्ट भादवड, ज्यांनी 4था आणि 5व्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेलं आहे. 6व्या क्रमांकावरती रँक करतात. 7व्या क्रमांकावरती बिब्बी स्पोर्ट इताडे संघ आहे. आणि त्याचबरोबर सोनादेवी टेमगर संघ देखील 1 3रा क्रमांक त्यांनी पटकावलाय. आणि 10व्या क्रमांकावरती जय हनुमान गोवे, ज्या संघाने 1 4थं पारितोषिक पटकावलेलं आहे. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजचा विचार केला तर जय बजरंग कारेवली संघाचा संदीप पाटील याने 2 मॅन ऑफ द सिरीज चालू वर्षामध्ये पटकावल्या आहेत. त्यानंतर संदीप पाटील बेताल कोपर संघाचा त्याने 1, मंगेश भोईर शिलुमाता वल, सुनील गुलवी एच स्पोर्ट निंबावली, अजय चौधरी सोनादेवी टेमगर याने देखील प्रत्येकी 1 मॅन ऑफ द सिरीज स्वीकारली आहे. अजूनही काही लेखाजोखा आहे, जो आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच इनिंग ब्रेकमध्ये पोहोचवणार आहोत. परंतु हा संपूर्ण लेखाजोखा अल्पेश गायकवाड, संतोष धरे व आमचे इतर गुणलेखक यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. मॅचला आपण सुरुवात करूया. मात्र यानंतर श्याम स्पोर्ट धामणगाव मरुआई केवणे जी मॅच आहे ना, त्या ठिकाणी श्याम स्पोर्ट धामणगाव या संघाच्या ऐवजी जॉली स्पोर्ट कामतगर संघ खेळेल. यस, मॅच ऑन. पहिला बॉल, ड्राईव्हचा फटका, भरपूर चांगला फटका आहे. खवर ड्राईव्ह आपण पाहतोय. क्रिकेटचं सौंदर्य, बॉल थांबत नाहीये. पॉवर प्लेचा षटक, पॉवरफुल फटका, बॉल सीमा पार, 4 धावा, चौकार.
अतिशय सुरेख फटका, चांगली सुरुवात त्या ठिकाणी शिवनेरी स्पोर्ट अमने टीमच्या बाजूने. पहिल्या बॉलवर खंडू पाटीलच्या बॅट मधून हा चौकार आलाय. कमलाकर पुन्हा एकदा या वेळेस देखील दुरून खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, बॉल मात्र निर्धाव गेलाय. चांगला बॉल त्या ठिकाणी कमबॅक करत असताना कमलाकर पाटीलला आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस देखील अजून एक कमालीचा स्ट्रोक, अजून एक चांगला फटका, बॉल सीमा पार, पूर्ण 4, चौकार. चांगली फटकेबाजी आपण पाहतोय. खंडू पाटीलच्या बॅट मधून धावा येत आहेत, 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. आणि त्यानंतर टीमच्या कॅप्टनने मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल केलाय. डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक लावला गेलाय. 5 क्षेत्ररक्षक आपण ऑफसाइडला पाहतोय, 4 आउटफील्ड मध्ये, तर एक यस 4 इनफील्ड मध्ये, एक आउटफील्ड मध्ये आपण पाहतोय. आणि त्या दरम्यान सिंगल कंप्लीट झाली आहे. नऊ धावा धावफलकावर झाल्या आहेत. कमलाकर पाटील पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना आपण पाहतोय. संतोष जोशी स्ट्राइक हँडला, वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहे. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस देखील फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, मागच्या मॅचचा हेरो या वेळेस ठरतोय 0. संतोष जोशी बॅक टू द डगआउट. नऊ या धावसंख्येवर पहिली विकेट. संतोष जोशीला मैदान सोडावं लागलं. नवीन फलंदाज गुरुनाथ मैदानाच्या आतमध्ये येतोय. शिवनेरी स्पोर्ट अमने टीमला मागच्या मॅच मध्ये 6 धावांचा पेनल्टीचा सामना करावा लागला होता आणि तरी देखील 28च्या फरकाने मॅच जिंकली. नक्कीच मागच्या मॅच मध्ये तर त्यांनी सांगितलं होतं पेनल्टी ते काय असतं. चांगलं क्रिकेट पहिला मॅच मध्ये पाहायला मिळाला. खास करून फलंदाजी करत असताना मनोहर आणि संतोष जोशी या 2 फलंदाजांनी भरपूर इम्प्रेस केला होता आणि त्यानंतर गोलंदाजी करत असताना देखील 4ही गोलंदाजांच्या माध्यमातून गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली होती. षटकातील पुढचा बॉल, कमलाकर पाटील पुन्हा एकदा या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. फटका चांगला आहे, खाली क्षेत्र निवडलाय, गॅप मोठा नाही, धावांचा टोटा येतो या चौकार. 4 धावा. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाल्या. पहिल्या षटकाची समाप्ती. 13 धावा धावफलकावर आहेत. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. यस टीम मीटिंग नको आहे आणि सोबतच फलंदाज एखादा बाद होईल त्यावेळेस 38 सर्कल क्रॉस करणं गरजेचं आहे, अन्यथा पेनल्टीचा सामना करावा लागेल.
यस भाऊ पाटील सर आमचे पंच त्या ठिकाणावरनं आम्हाला सूचना देत आहेत. सुनील म्हात्रे सर, सुरेश घरज सर, हे 3 पंच या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. तर आता मात्र गोलंदाजीमध्ये पहिला परिवर्तन. बॉलिंग ट्रॅकवर दीपक पाटील. पॉवर प्लेचं बंधन संपलंय. क्षेत्ररक्षण विखुरलेला फैलावलेलं क्षेत्ररक्षण. पहिला बॉल बीट केलाय त्या ठिकाणी खंडू पाटीलला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल निर्धाव. मागच्या मॅच मध्ये चांगल्या धावा ठोकल्या होत्या. या मॅच मध्ये देखील तुम्हाला चांगल्या धावा ठोकाव्या लागतील कारण समोर वडगर संघ आहे. या वेळेस गतीमध्ये परिवर्तन. लो फुल टॉस बॉल होता. टॉपेज लागलाय. बॉल हवे मध्ये. क्षेत्ररक्षक दूर राहिल्यात आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 15 धावा धावफलकावर झाल्या आहेत. वडगर टीमचा विचार केला ना तर त्यांच्याकडे देखील फलंदाज चांगले आहेत. हे लक्षात घेऊन शिवनेरी स्पोर्ट आमने टीमला मात्र लक्ष जे आहे ना ते तुम्हाला जरूर चांगलं उभं करावं लागेल. कारण एक मॅच वडगर टीमने देखील जिंकली आहे. एक मॅच आमने टीमने देखील जिंकली आहे. अर्थातच एक एक मॅच जिंकल्यानंतर कॉन्फिडन्स लेवल जो आहे ना तो कुठेतरी वाढला असेल यात काही शंका नाही आहे. परंतु विजयाची भागदौड आपलं वर्चस्व कायम कोणता संघ ठेवेल हे देखील आपल्याला पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मिळेल फक्त ना फक्त सिंगल. या सिंगल सोबत धावफलक पुढे सरकलाय. 16 का डोला. 16 धावांचा बोलबाला धावफलकावर आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 चा खेळ या ठिकाणी चालू आहे. दीपक पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल हवेमध्ये. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत. कॅच ड्रॉप झाली आहे आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. ओव्हर थ्रो देखील झालाय. काय घडतंय हे मैदानाच्या आतमध्ये. मात्र जे काही घडतंय ना ते टीम अमनेच्या बाजूने घडतंय. धावफलक 3 ने पुढे सरकेल. धावा धावफलकावर 19 झाल्या आहेत. दीपक पाटीलचं हे षटक. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय. ज्या षटकामध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च झाल्यात. दीपक पाटील मुंबई नाशिक हायवे एंड कडनं षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल व्हाईट बॉल. या वेळेचा बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. वारंवार चुका पाहायला मिळतात टीम वडगरच्या बाजूने. जय पाटील त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप झाली आहे. या षटकातील दुसरी कॅच ड्रॉप आपण पाहतोय. टीम जॉली स्पोर्ट कामतगरचे कॅप्टन. चला आपण या वेळेस देखील संपर्क आवत असं नाहीये. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. मात्र रनआउटची विकेट. गुरुनाथला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर आपण पाहतोय 22 धावा आहेत. 2 गडी बाद. मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. टीम अमनेचा महत्वाचा खेळाडू मनोहर मैदानाच्या आतमध्ये येतोय. मागच्या मॅच मध्ये 23 धावा ज्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. चांगलं कॉन्ट्रीब्युशन राहिलं होतं मनोहरचा आणि तोच मनोहर पुन्हा एकदा
चला थोडं स्पीडली गेला मॅचला सुरुवात करा. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर राजू येतोय. षटकातील पहिला बॉल. समोर मनोहर, मॅन इन रेड कॅप. षटक क्रमांक 3 आणि षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय. ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडू करतोय हवाई सफर. मिळतील 6 धावा. षटकार. अतिशय सुरेख फटका आपण पाहिला. मिडल ऑफ द बॅट झाला. मोहर उमटली होती. 6 धावांची. षटकार आलाय. नक्कीच आपण पाहू शकता रवी पाटील आहे त्या ठिकाणी. महत्वाची भूमिका त्यांच्या माध्यमातून. आणि समोरच्या दिशेने संतोष पाटील यांना आपण पाहतोय. राजू षटकातील पुढचा बॉल. मनोहरने अकाउंट ओपन केले 6 धावांच्या मदतीने. यावेळेस फ्लाइट दिली होती चेंडूला. संपर्क अव्वत असं नाहीये. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. पहिला बॉल षटकार आणि त्यानंतर हा निर्धाव आपण पाहतोय. राजू पुन्हा एकदा. यावेळेस हा बॉल. यस, नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा. राजू पाटील याला थांबवावं लागेल आता मात्र. पंच भाऊ पाटील यांच्या माध्यमातून हा इशारा. नक्कीच आक्षेप घेतला होता राजू पाटीलवर आणि त्यानंतर तपासला गेला. राजू पाटील 90 रोटेशनने गोलंदाजी करतायत का, मात्र ते या ठिकाणी आढळून आलं नाहीये. कारण आपण जर विचार केला तर आज क्रिकेट भरपूर फॉरवर्ड झालंय. एक वेल होता, एक काल होता ज्यावेळेस थ्रो गोलंदाज चालायचे, परंतु आता नक्कीच तसं काही चालत नाहीये. बघा टोटल पेनल्टी पकडून 3 धावा आहेत, परंतु पुढचा बॉल जो आहे तो फ्रीट नसणार आहे. बॉलिंग ट्रॅकवर संदीप येतोय उर्वरित षटक कंप्लीट करण्यासाठी. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस बॅटची कडा, नशिबाची साथ. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. बॉल थांबत नाहीये. निघून जातोय थंडमान सीमारेषा पार. 4 चौकार. संदीप पुन्हा एकदा. यावेळेस हा बॉल ऑन साइडला कार्पेटच्या साने जातोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सिंगल मिळेल. .36 36 धावा धावफलकावर झाल्या आहेत. थोडं कमी पाहायला मिळालंय आणि त्यासोबत धावा देखील बहाल झाल्यात. संदीप षटकातील पुढचा बॉल. समोर मनोहर. यावेळेस फुल टॉस आहे. नो बॉलचा इशारा आलाय. कॅच जरूर पकडली आहे परंतु नो बॉल आहे.
यस, सोबतच रनआउटची विकेट. अर्थातच एका बॉलवर भरपूर काही घडलंय बिघडलंय. आवश्यकता होती का दुसरी धाव घेण्याची, हा प्रश्न जरूर मनोहरला विचारला जाईल. फलंदाज बाद. यस, टीम आमनेला 2 धावांचा पायनंटीचा सामना करावा लागेल. कारण फलंदाज बाद झाल्यानंतर दुसऱ्या फलंदाजाने त्याला 38 सर्कलमध्ये क्रॉस करणं गरजेचं आहे. बघा, आपण एक मोठी स्पर्धा खेळत आहोत आणि जी नियमावली आहे ना, ती अगदी कट टू कट तुम्हाला पाळावी लागेल. नवीन फलंदाज विष्णू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अजून एक बोल बाया 39 धावा धावफलकावर आहेत आणि आता फ्री हिटचा बॉल. समोर नवीन फलंदाज डावखुरा फलंदाज विष्णू मैदानाच्या आतमध्ये. थोडं स्पीडली गेला वडगर संघ, आपण थोडा उशीर करत आहात. षटकातील फ्री हिट बॉल ऑन साइडला आडवा बाटचा हा फटका. दीपक आहे त्या ठिकाणी. एकच धाव शेवटच्या बॉलवर आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3 चा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 40 धावा. या आधीच्या मॅच मध्ये देखील पहिल्या 3 ओव्हर मध्ये 40 ठोकल्या होत्या टीम आमनेने. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅच मरुआई दिवे विपक्ष जॉली स्पोर्ट कामतगार. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. मरुआई केवणी दिवे विपक्ष जॉली स्पोर्ट कामतगार या 2 टीम मध्ये पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. मॅच नंबर 4. रवी आहे. शेवटचं षटक रवी आलाय. या बॉल स्टॉपेज लागलाय. बॉल हवेमध्ये. यष्टीरक्षक राजू झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. विष्णू बॅक टू द डग आउट. फलंदाज बाद. चला, नवीन फलंदाज आपण लवकरात लवकर पोहोचा. 30 यार्ड क्रॉस करायची आहे. याचा अर्थ असा नाहीये की फलंदाज बाद झाल्यानंतर त्या ठिकाणी थांबेल. चला, लवकरात लवकर पोहोचा. वेल वाचवा. सूर्यकांत बारशी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना टीमचे कॅप्टन रवीने पहिल्या बॉलवर महत्वाची विकेट काढली आहे त्या ठिकाणी. 40 धावा धावफलकावर आहेत. त्या ठिकाणी सन्माननीय नानाशेठ गोंदली यांचं देखील शुभ आगमन झालंय. आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. सरपंच उपसरपंच चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. षटकातील पुढचा बॉल
या बलेचा बॉल ऑन साइडला. कमलाकर पाटील अगदी वेगाने बॉल पर्यंत पोहोचलाय. मिळेल फक्त ना फक्त सिंगल. नानाशेठ गोंधली साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. वेलकम वेलकम वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे सन्माननीय नानाशेठ गोंधली. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक पोहोचल्यात बॉल पर्यंत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. लेझी थ्रो. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 43 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय. रवीच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे आणि त्या दरम्यान टीम वडगरला शुभेच्छा आल्या आहेत. संदीप पाटील नवगर यांच्या माध्यमातून. विक्रम स्पोर्ट वडूनवगर टीमचे अगदी जबरदस्त खेळाडू आहेत संदीप पाटील, ज्यांच्या माध्यमातून टीम वडगरला ऑल द बेस्ट केलं गेलंय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील ऑन साइडला. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. झेलच्या स्वरूपात खंडू पाटीलला मैदान सोडावं लागेल. विकेट. शेवटच्या षटकाचा खेळ चालू आहे. षटकातील पुढचा बॉल. या प्लेस ऑन ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत त्या ठिकाणी. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 45 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या बलेचा बॉल इनसाइड आउट फटका. इनफिल्डच्या वरून बॉलला उडवलाय, मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक संदीप आहे त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रन आउटची विकेट. फलंदाज देवीदास बॅक टू द डगआउट. अशा प्रकारे षटक क्रमांक षटक क्रमांक 4 चा खेळ देखील कंप्लीट झालाय. पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर 46 धावा धावफलकावर आहेत. 47 धावांचे लक्ष या ठिकाणी उभं केलंय. या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे आपण पाहणार आहोतच, मात्र त्याआधी टॉस होईल. जॉली स्पोर्ट कामतगार विपक्ष मरुआई केवणी दिवे, दोन्ही टीमचे कॅप्टन. चला लवकरात लवकर आपण टॉस साठी पोहोचा. कॉमेंट्री बॉक्स मधून मी तुम्हाला टॉस बॉक्स मध्ये घेऊन चलतोय, ज्या ठिकाणी आमचे साथी समालोचक संदेश पाटील भिवंडीकर उपस्थित आहेत. चला आपण टॉस करूया. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचे.
सन्माननीय पाहुण्यांचे शुभ असतील पुढील मॅचचा टॉस बॉक्स स्पॉन्सर डॉक्टर सन्माननीय यशवंत महादू सोरे साहेबांच्या माध्यमातून टॉस बॉक्स स्पॉन्सर करण्यात आलेला आहे. स्वर्गीय कुसुमाही महादू सोरे यांच्या नावाचा हा टॉस बॉक्स आहे आणि त्या टॉस बॉक्समध्ये आपण पाहतोय दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्यासोबत जुडत आहेत. यस मित्रांनो, चालू हंगामामध्ये चाचणी स्पर्धेपासून षटकार हॅट्रिक विकेटच्या हॅट्रिकसाठी एक टी शर्ट स्पोर्ट्स टी शर्ट जो आहे आपण देत आहोत. नाना गोंदले आपल्यासोबत जोडलेले आहेत आणि त्याचबरोबर आपण पाहतोय आमचे पाहुणे यस नाना गोंदले यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. टॉस नक्कीच दोन्ही संघांना दाखवूया. एका बाजूला आई गावदेवी सोनाले आयोजक आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण जी स्पर्धा पाहतोय सरपंच उपसरपंच चषक 2025 कोणाचा कॉल असेल? यस यस टॉस नक्की जिथे जिंकलं मात्र दोन्ही संघांसाठी एक सुंदर असे गिफ्ट आहेत. थांबायचे आपण नक्कीच. स्वर्गीय बाजीराव पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ अक्षय बाजीराव पाटील यांनी हा दिलेला स्पोर्ट वॉच आपण देत आहोत टॉस जिंकणाऱ्या संघाला. त्यानंतर हा दुसरा वॉच जो आहे आपण इथे देणार आहोत. नक्कीच त्यानंतर कोल्ड ड्रिंक्स आहे, 2 कोल्ड ड्रिंक्स देऊया आपण. ही कोल्ड ड्रिंक्स दिली जात आहे पाहुण्याचे शुभ हस्ते रवी मडवी आणि आकाश पाटील यांच्या माध्यमात देण्यात आलेली आहे. क्या बात आहे, थँक्यू. नाना पण बसून घ्यायचंय. यस नाना गोंधळी म्हणतात की आम्हाला काय नक्की दुपारचं जेवण आहे, काही हरकत नाही. नाणेफेकी जॉली कामतकर संघाने जिंकलेला आहे. चालू हंगामाची एक सर्वात मोठी स्पर्धा आहे. मानाची सन्मानाची सोनालकरांचा मान सन्मान वाढवणारी ही स्पर्धा आहे. आई गावदेवी सोनाली टीम या संघाच्या माध्यमातून ठेवण्यात आलेला आहे. कसं वाटतं आयोजमेंट बद्दल काय म्हणणार आणि ज्या प्रकारे हा क्रीडांगण जो आहे लोकप्रिय आहे याबद्दल तुम्ही काय म्हणणार? पहिले तर मी पूर्ण सोनाली टीमला त्यांचा आभारी आहे, कारण त्यांनी आम्हाला इथे एंट्री दिली त्याबद्दल त्यांचा खूप खूप आभारी आहे. आणि गेल्या वर्षी आम्ही इथे दादा खेळलेलो आहे आणि इथे आम्ही फायनल मारलेली आहे. तर ह्या ग्राउंडचा आम्हाला खूप अनुभव आहे, त्या हिशोबातच आम्ही खेळणार. नाणेफेकी जिंकले काय निर्णय? क्षेत्ररक्षण. नक्कीच तुमच्या संघासाठी शुभेच्छा. नाणेफेकी मनवाई दिवे टीम संघाने जिंकली असेल, तुमचा निर्णय काय असतं? पहिल्या प्रथम कामातीर संघाचे आभार मानतो, कारण माझ्यावर 8च प्लेयर आहेत आतापर्यंत. मी त्यांना रिक्वेस्ट केली का क्षेत्ररक्षण करा म्हणून, त्यावेळी ते मान्य केलं. नक्कीच एक मोठी स्पर्धा आहे, सोनालकरांची स्पर्धा आहे आणि इथे या गोष्टीमध्ये कोणत्याच कमी नाही आहे. सर्व चांगलं आहे, क्रीडांगण चांगला बनवण्यात आलेला आहे, आयोजन मोठं आहे, टीम पोचली गेली आहे. मात्र 8 खेळाडू तुम्ही सांगताय ज्या प्रकारे आहेत, मात्र येणारे खेळाडू येत आहेत. नक्कीच सामना रंगतदार होईल. हो, टप्प्यात द्यायचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच तुमच्या संघासाठी शुभेच्छा. मित्रांनो टॉस झालेला आहे, जॉली कामतकर संघाच्या कॅप्टनने जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. कॉम बॉक्स मध्ये पुन्हा एकदा जाऊया, ऐकूया संदेश बखार यांचा आवाज. धन्यवाद. क्या बात आहे. षटकाराने सुरुवात केली आहे, मैदानाच्या आतमध्ये डावाला सुरुवात केली आणि राजू पाटील याच्या बॅटमधून पहिला षटकार तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे. सुंदर असा हा खेळ. सध्या तरी मैदानामध्ये टार्गेट 47 धावांचे आहे आणि आज आई गावदेवी वडकर अर्थात खुशी एंटरप्राइजेस टीम चांगला खेळत आहे. ऑफस्टिकचा चेंडू लॉफ केलाय समोरच्या दिशेने, शतरक्षक नाहीये, चेंडू चाललाय वन बाउन्स, येतोय चौकार. षटकार आला, चौकार आला. पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये अटॅक इथे मूड पाहायला मिळते राजू पाटीलचं. 10 धावा धावपलकावर कमालीची सुरुवात पाहायला मिळते खुशी एंटरप्राइजेस आई गावदेवी वडगर संघाच्या माध्यमातून.
खंडू याच्या अगेन्स्ट मोर्चा खोलताना आपण पाहतोय. अजून एक चांगला स्ट्रोक, मात्र शतरक्षक आहे. हलकासा मिसफिल्ड, बॅकअपला शतरक्षक पोहोचला गेला. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि ओव्हर थ्रो आता होतोय, त्याच्यावर 2 धावा पूर्ण. ऑलरेडी 47 धावा थांबवायच्यात आणि सुरुवात पहा किती चांगली केली वडगेर संघाच्या माध्यमातून. 12 धावा धावफलकावर. राजू पाटील आपल्या मूड मध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू टाकण्याकरिता खंडू पाटील गोलंदाज मुंबई नाशिक हवे रोड इन कडून गोलंदाजी करताना. ऑफस्टिकचा चेंडू समोर लॉफ केलाय. शतरक्षक आहे मात्र चेंडू थांबणार नाहीये. अजून एक मोठा फटका पाहायला मिळतोय. येतोय षटकार. अठरा धावा झाले. यस, 2 धावा अल्पेश अजूनही ऍड करायचे आहेत. षटकाराच्या अगोदर 2 धावा आल्या होत्या. नक्कीच थोडस केवनी दिवे टीम संघाचे अल्पेश मॅच फीस घेत होते, त्यामुळं नक्कीच राजू यांचं भरपूर चांगलं लक्ष आहे या गोष्टीकडे. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या 19 धावा धावफलकावर. एक चांगला टोटल पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय. खंडू पाटील थोडस महागडे षटक आहे. शिवनेरी आमने टीम संघाच्या माध्यमातून सोडून दिलाय. चाललाय ऑफस्टिकच्या बाहेर. पंच वळतायत. मॅन फ्रॉम खारबाव भाऊ पाटील पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. वाईट. धावसंख्या 20 धावा धावफलकावर. 20 रन. पुढचा चेंडू खंडू. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयारीमध्ये. अजून एक मोठा फटका आणि चेंडू सीमेच्या दिशेने. शतरक्षक पोहोचू शकणार नाहीये. अजून एक ब्लास्ट चौकार पाहायला मिळतोय. अल्पेश, प्रमोद पाटीलला या 6 चेंडूमध्ये एकही चेंडू खेळायला मिळाला नाहीये, कारण की अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. म्हणजेच तर प्रमोद नो स्ट्राईकलाच असेल. मात्र प्रमोद खुश आहे. एन्जॉयमेंट करताना नो स्ट्राईक करून आपण पाहतोय. राजूच्या बॅटिंगला जवळून बघताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू. ओ यॉर्कर चेंडू बचात्मा केलाय फलंदाज राजूने. गॅप मध्ये खेळलाय. शतरक्षक पोहोचला गेला आणि आता धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होत आहे. विकेट. सोनाले गावामध्ये एक सुंदर असा हा आयोजन आणि त्या आयोजनाच्या माध्यमातून एक सन्मान वाढवणारा हा सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. थँक्यू साहेब. आणि तुमच्या लगेच पुढच्या मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा आहेत. त्यानंतर ज्याच्या माध्यमातून मित्रांनो भिवंडी ग्रामीण पोर्टेबल संघटनेच्या माध्यमातून जो गोलंदाज आणि जो फलंदाज हॅट्रिक पूर्ण करेल त्याच्यासाठी स्पोर्ट टी शर्ट ठेवण्यात आलेला आहे. नाना गोंदली साहेब उपस्थित आहेत. एक प्रसिद्ध उद्योगपती आणि उत्कृष्ट क्रिकेटपटू अमर स्पोर्ट कासने टीम संघाचे, त्यांचं देखील इथे स्वागत आणि सन्मान इथे आपण करत आहोत या व्यासपीठावर. मी पुन्हा एकदा विनंती करतोय रवी हरड यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा मानस सन्मान आपण करायचे. मित्रांनो, एक मोठी स्पर्धा आहे आणि प्रत्येक पाहुण्याला आपण इथे सन्मानित केलेला आहे. महाराष्ट्राची परंपरा आहे ही आणि ही परंपरा नक्कीच कायम ठेवलेली आहे. प्रेमाचा प्रतीक सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला जात आहे या व्यासपीठावर.
बॅक टू क्रिकेट गोलंदाजीमध्ये हे मनोहर आलेले आहेत. हा चेंडू आपण पाहतोय ऑफस्टिकच्या बाहेर. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. स्वागत सन्मान देखील फार महत्वाचे आहेत आणि तितकंच महत्वाचा मॅच आहे अल्पेश. पॅनल्टीच्या धावा ऍड केलेल्या आहेत, लक्षात असू द्या बॅटिंग करणाऱ्या संघाला. आणि आता इथे मिस टाइम चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज बाद होतोय. मात्र जो काम करायचं तो काम करूनच मैदानाच्या बाहेर पडलेला आहे तो म्हणजेच राजू पाटील. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. मात्र पहिलाच चेंडू वाईट टाकला आणि त्यानंतर कमबॅक पहा विकेटने केलेला आहे मनोहर यांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज दीपक पाटील मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावर पहिल्या षटकामध्ये 25 धावा होत्या, 2 धावा पॅनल्टीच्या ऍड केल्या, वाईट आला, त्यानंतर टोटल धावा 28 धावा धावफलकावर 28. गोलंदाजीसाठी गोलंदाज करण्यासाठी पुन्हा एकदा तयारीमध्ये मनोहर. फुलटा चेंडू आणि त्याच्यावर मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये आणि झेल पकडू शकले नाही आणि आता चेंडू चाललाय सीमारेखा पार येतोय. महत्वाचा चौकार. जसं चेंडू सीमेच्या बाहेर जातो ना मित्रांनो, रवी पाटील जे स्क्वेअर लेग आमचा जो दुसरा कॅमेरा आहे त्याच्या कॅमेऱ्याच्या बाजूला आहेत, लगेच मैदानाच्या आतमध्ये चेंडू फेकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे पाहू शकता, त्यांना दाखवला जात आहे टीव्ही मॉनिटर. पुन्हा एकदा धावा झालेल्या आहेत धावफलकावर 32 धावा. धावांचा पाऊस सध्या तरी पाहायला मिळत आहे. 47 धावा बनवायच्या आहेत. असं वाटतं की या षटकामध्येच मॅच फिनिश होईल. ज्या प्रकारे अटॅक केलेला आहे टीम खुशी एंटरप्राइजेस आई गावदेवी वडकर टीम संघाच्या माध्यमातून. अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे आणि बॅटर दीपक आपल्या मूडमध्ये. पुन्हा एकदा ऑफस्टिकचा चेंडू ऑन साईडला खेळलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने. एक धाव झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद झाला रनआउटच्या स्वरूपात. नक्कीच या धावा प्रमोदला घेऊन देखील दीपक पूर्ण करू शकला असता. मात्र मागचे जे खेळाडू येणं बाकी आहेत त्यांच्याकडे भरपूर चांगला फुटवर्क आहे आणि ते चांगलं खेळू शकतात. त्याकरिता हा विकेट टाकला गेलाय आणि आता नवीन फलंदाज योगेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. मनोहरचा कमबॅक पाहायला मिळतो रनआउटच्या विकेटनं. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. मोठा पटका खेळलाय, मात्र चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येते आणि आता चुकी होणार नाहीये. विकेट मिळतोय. दीपक बॅक टू डगआउट. मात्र दीपक तरीही शोर नाहीये. मात्र खेळ आहे, काही होऊ शकतो. चांगली जर गोलंदाजी झाली तर शिवनेरी आमने टीम संघ देखील इथून मॅच जिंकू शकतो. तर नवीन फलंदाज संदीप पाटील मैदानाच्या आतमध्ये. मनोहरचे प्रयत्न आहेत की जास्तीत जास्त विकेट आपल्या षटकामध्ये येणं, त्याच्यासाठी चांगली फिल्डिंग करावी लागेल. मनोहर राईट आर्म ओव्हर द विकेटने. मुंबई नाशिक हवे इन कडून गोलंदाजी करताना. समोर पाहुणे काही गावातील अजिमाजी उपस्थित असेल, त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर याचे कट केले चेंडूला. क्षेत्ररक्षक नाहीये, भरपूर मोठा गॅप आहे, गॅप मध्ये चाललाय चेंडू, पायाने अडवला गेलाय. आता धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत, त्या म्हणजेच आपण पाहतोय 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. हा खेळ आहे. बघितला चेंडू अजूनही पकडला गेला नाहीये.
तर 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत फलंदाज संदीपने. धावा झालेल्या आहेत धावफलकावर 36 धावा. अजूनही इथे आपण पाहतोय 11 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडूचा खेळ बाकी आहे. एक चेंडू चांगला टाकला तर नक्कीच आपण खेळ चांगला पाहू शकता. पुढचा चेंडू महत्वाचा चेंडू आहे गोलंदाज मनोहरचं. चांगली गोलंदाजी राहिली आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह केल्या चेंडूला कव्हरवर क्षेत्ररक्षक डीप मध्ये चांगली फिल्डिंग होते आहे. एक धाव झाली. टीमचे कॅप्टन तिथे होते आणि आता 2 षटकांचा खेळ समाप्त. धावा झालेला आहे धावफलकावर 37 धावा. येणारे 12 चेंडू आणि अल्पेश सांगत आहे की 10 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे प्रत्येक षटकामागे 5 धावा बनवायच्या आहेत. दोन्ही संघ पूर्ण तयारीमध्ये पुढच्या मॅचसाठी. जॉली कामतकर टीम नाणेफेकी जिंकले. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आई मरुआई केवनी दिवे इन ऍक्शन मध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळेल. भिवंडीमध्ये असे 2 ते 3 क्रीडांगण आहे जिथे वॉटर बॉक्स आहेत. खास करून आपण विचार करतो ग्रुप ग्रामपंचायत सोनाले, वालशीन, एलकुंदे हा क्रीडांगण अतिशय जबरदस्त आहे. भरपूर नावारूपाला आलेला हा क्रीडांगण आहे. त्याच्यामध्ये वॉटर बॉक्स आहे, त्याच्यामध्ये कोल्ड ड्रिंक्स, पाणी आयोजकांच्या वतीने. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, भादवड टेमगरपाडा ऐतिहासिक मैदान आहे, तिथे देखील वॉटर बॉक्स आहे मैदानाच्या आतमध्ये. संतोष जोशी गोलंदाज. पहिला चेंडू कट केला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंग थोडीशी मिसफिल्ड आहे. अगोदरच धाबा कमी आहे. दुष्काळात 13वा महिना आणि इथे आता 2 धाबा पूर्ण झालेल्या आहेत. योगेश आणि संदीप प्रयत्न करते. प्रत्येकी चेंडू मागे धाबा बनवत आहे. आता 8 धाबा बनवायच्या आहेत. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. डगआउट मध्ये थोडीशी चर्चा होत आहे. भरपूर मोठा ब्रेक मिळेल. जो संघ इथून जिंकेल त्यानंतर आपण पुन्हा एकदा पहिले फेरीतील 3ऱ्या सामन्याकडे वळणार आहोत. कट केलाय. पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळले. आता क्षेत्ररक्षक आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे. मात्र 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण करताना आपण पाहतोय योगेशला. आणि योगेशने आता पहिल्या 3 चेंडूवर 5 धावा बनवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. आणि टीमची धावसंख्या 41 धावा म्हणजे 6 धावांची आवश्यकता आहे. आणि 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. 10 गेंदे 6 रन. पाहूया ॲज अ फिनिशर बनू शकतो योगेश. संदीप देखील आहे खेळपट्टीवर. मात्र क्रिकेटचा क्लास म्हणजे सिंगल डबल. त्यानेच जर सामना जिंकला तर येणाऱ्या मॅचेसमध्ये चांगला परफॉर्मन्स होऊ शकतो. जर षटकाने ठोकला तर एक पूर्णपणे नजर बसू शकते फलंदाजाची. मात्र सोपं नाही आहे. संतोष आहे गोलंदाज. पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी राहिली होती. सोडून दिलाय ऑफस्टिकच्या बाहेर. हळूहळू भाऊ पाटील आमच्याकडे वळत आहेत. व्हाईटचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून. यावर्षी भाऊ पाटील भरपूर चर्चेमध्ये आलेला आहेत भिवंडी ग्रामीण पोटी प्लस संघटनेच्या माध्यमातून. ॲज अ प्रोफेशनल अंबर स्पेशलिस्ट थ्रो साठी त्यांना नक्कीच आपण पाहतो. चांगला स्ट्रोक तर नाही मात्र धाव प्रत्येक चेंडू मागे बनवायची तर ती धाव फार महत्वाची वडगड संघासाठी. अजून एक धाव ऍड होत आहे. धावा झालेल्या आहे धावफलकावर 43 फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाऊस संधी मिळालेली आहे इथे संदीपला. संदीप कोणत्या प्रकारे खेळतोय हा चेंडू. संतोष जोशी राऊंड द विकेट. पुढचा चेंडू. ओ सुंदर असा हा ड्राईव्ह. ओ 1 टू का 4 नक्कीच चौकार पाहायला मिळेल प्रेक्षकांना. आणि विजयी फटका संदीप पाटीलच्या बॅटमधून. कॉंग्रॅच्युलेशन टीम. खुशी एंटरप्राइजेस आई गावदेवी वडगड संघाचा विजय होतोय. त्या संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्डलक. एक मॅच जिंकली शिवनेरी आमने टीम संघाने. मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागलेला आहे. पुढच्या येणाऱ्या स्पर्धेसाठी आपण देऊया आमने टीमला शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अल्पेश गायकवाड आम्हाला माहिती पोहोचवतील. आपण त्याला देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट ज्याने दुसऱ्या डावाची सुरुवात खंडू पाटीलच्या अगेन्स्ट षटकाराने केली होती. नाव आहे एकच वादा राजू दादा. राजू पाटील ठरलेला आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.
तर ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देणारच आहोत आपण या व्यासपीठावर. अजून एक गिफ्ट वारलेला आहे मित्रांनो, एक कॅप आहे जी आम्हाला जयवंत गंगाराम हरट साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. जयनाथ गंगाराम हरट. काय हरकत नाहीये, पहिला दिवस आहे आणि पहिली कॅप त्यांची जात आहे ती राजू पाटीलला. आणि राजूला आता ती कॅप काढावी लागेल आणि ही कॅप राजू क्वालिटीची कॅप आहे आणि ही कॅप जयनाथ हरट हे देणार आहेत. सर्वप्रथम सुरुवातीला आपण कुछ मिठा हो जाए, आपण चॉकलेट जे आहे देणार आहोत ऋषभ शेठ यांच्या माध्यमातून देण्यात आलेले. सचिन पाटील साहेब आपण आपल्या शुभ हस्ते चॉकलेटचा बॉक्स कुछ मिठा हो जाए. पहिला मॅच जिंकली आहे, शुभारंभ कुछ मिठा हो जाए चॉकलेट. यस, आणि ज्या ट्रॉफीसाठी तुम्ही खेळताय ती ट्रॉफी इथे तुम्हाला देत आहोत आपण. नक्कीच ही संजय थळे साहेबांच्या माध्यमातून प्रेशर कुकर जो आहे देण्यात आलेला आहे. थांबायचं आहे, आपण सोनाल्याच्या शो मध्ये आहोत. पैठणी साडी तुम्हाला मिळाले गिफ्ट, तुम्हाला मिळाली कॅप. आता तुमच्या मिसेसला ही पैठणी साडी, क्या बात आहे. ही आम्हाला संजय थळे साहेबांनी दिली आणि ही कॅप जयनाथ गंगाराम हरट साहेबांच्या माध्यमातून. ही कॅप पहा किती हेवी कॅप आहे, अतिशय सुंदर अशी कॅप आहे. जो जिंकेल त्याचं मन करेल ही कॅप घालण्याचं आणि आठवण राहील या स्पर्धेची. आणि आता राजूला आपण एक प्रश्न नक्कीच करू या स्पर्धेच्या माध्यमातून. राजू, इतकं आपण म्हणतो की एखाद्या कार्यक्रमामध्ये आपण जेव्हा जातो आपल्याला मग मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी मिळत असते. इथे 1 2 3 4 5 गिफ्ट कसं फील करतोय हातामध्ये घेऊन? चांगली संकल्पना आहे. या स्पर्धेद्वारे चांगला हे जाते, मेसेज जाते का जो 40+ खेळाडू असतो त्याला काहीतरी ही अपेक्षा असते, घरगुती पण अपेक्षा असते हा सर. आणि त्या संकल्पने ही गोष्ट केली त्याच्याबद्दल धन्यवाद. राजू, आपण फार खेळलेलो आहोत. पूर्वी लाईट टेलिकास्ट नव्हतं आणि आता लाईट टेलिकास्ट आहे आणि त्याच्यानुसार तुझा आजचा परफॉर्मन्स तुला पुन्हा एकदा पाहता येईल. हातामध्ये मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेतली आहे, संपूर्ण गिफ्ट आहे, चॉकलेट्स आहेत, कॅप आहे, पैठणी साडी तुमच्या मिसेसला देखील मिळाली आहे. नक्कीच सोनालकरांनी मनं जिंकलेलीच आहेत आणि खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवलेलं आहे. कारण की आपल्या असोसिएशनची फी किती आपल्याला माहिती आहे. आपण असोसिएशनमध्ये 4 षटकच खेळतो, 5वा षटक होत नाही. मात्र हा डेलिकेट कोणाला करणार आहे संपूर्ण मॅन ऑफ द मॅच? पूर्ण टीम वर्क आहे. जर टीम 100% देईल तर हा नक्कीच विजय संघाचा होईल. क्या बात आहे. राजू पाटील होते, यांना हा मॅन ऑफ द मॅच आपण दिलेला आहोत आणि ते ठरलेलं आहेत या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच. थँक्यू. बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट मॅच.